नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, आज पित्तदोष आपण वन शॉट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. संपूर्ण पित्तदोष एनसीआयझम सिलेबस कॉपी मध्ये दिलेले सर्व पॉइंट आपण क्लिअर इथे करणार आहोत. कोणकोणते 5 महत्त्वाचे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीला त्याची सामान्य स्थाने दिलेली आहेत, त्यानंतर त्याचे गुण दिलेले आहेत, सामान्य कार्य दिलेले आहेत, त्यानंतर त्याचे प्रकार दिलेले आहेत, त्याचे कार्य पाहायचे आहेत आणि शेवटी क्षयवृद्धी. एवढे 5 पॉइंट पित्तदोषाचे केले तर पित्तदोषाचा क्वेश्चन तुम्ही एक्झाम मध्ये 100% लिहू शकाल. 100% कॉन्सन्ट्रेशनने माझ्या शब्दांकडे लक्ष द्यायचंय, बोर्डकडे आणि माझ्याकडे लक्ष द्यायचंय. तुमचा हा चॅप्टर इथेच कव्हर होऊन जाईल. तुम्हाला शेवटी फक्त एक रिव्हिजन केलं तरी पेपरमध्ये लिहिता येईल. फक्त आता व्यवस्थित लक्ष द्यायचंय, बाकी सर्व गोष्टी ठेवून द्यायच्या आणि फक्त लेक्चर काय पाहायचंय. हेडफोन लावून बसाल तर अतिउत्तम, कारण बाकीचे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला नको या लेक्चरसाठी. चालू करूया पित्तदोष. पित्तदोषाची उत्पत्ती सगळ्यात पहिले. उत्पत्ती काय आहे सर? सुश्रुत सूत्रस्थानामध्ये उत्पत्ती सांगितलेली आहे पित्ताची. तप संतापे. तप संतापे म्हणजे जो शरीराची उष्णता वाढवतो, शरीरामध्ये दाह उत्पन्न करतो, त्याला पित्त म्हणतात. अशी उत्पत्ती सुश्रुत सूत्रस्थानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणती? तप संतापे. आपल्या पुढे दिली बघा, तप संतापे सुश्रुत सूत्रस्थानामध्ये दिलेली आहे. ज्या द्रव्यामुळे शरीरामध्ये दाह निर्माण होतो, जे द्रव्य शरीरामध्ये उष्णता निर्माण करते, त्याला पित्त म्हणतात. असं या तप संतापे या उत्पत्तीमध्ये सांगितलेलं असेल. लगेच पाठ व्हायला हवी एवढी छोटी उत्पत्ती आहे. तप संतापे. पित्त दोषावरती कोणता क्वेश्चन आला तर हा तुम्ही डायरेक्टली उत्पत्ती त्याची टाकू शकता. त्यानंतर अग्नी आणि पित्त याच्यामधला संबंध. जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपी पाहाल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल अग्नी आणि पित्त याच्यामधला संबंध. जेव्हा तुम्ही डिटेल लेक्चर पाहता ऍपमध्ये त्याच्यामध्ये एका पॉईंटवरती आपण अर्धा तास डिस्कशन केलेलं आहे. परंतु इथे आपल्याला संपूर्ण लेक्चर वन शॉट मध्ये घ्यायचे, त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंटवरती एवढं डिस्कस करता येणार नाही. काय काय त्याचे पर्याय नाव सर? वैश्वानर, वन्नी, पावक, अनल हे काय आहेत सर? पर्यायी नाव आहेत पित्ताचे. पचन, दर्शन, उष्मावरण आणि शौर्य ह्याचे सामान्य कार्य आपल्याला पाहायला मिळतात पित्ताचे. ठीक आहे. जेव्हा सुश्रुत यांनी पित्त दोष एक्सप्लेन केला तेव्हा त्यांनी पित्त दोषालाच काय म्हटलंय? अग्नी सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पित्त दोष आणि अग्नी हे सुश्रुतांसाठी सेमच आहे. जिथे जिथे आपण पित्ताचे प्रकारही पाहू तिथेही त्यांनी आपण जसं म्हणलं पाचक पित्त, तिथे सुश्रुतांनी पाचक अग्नी म्हटले. ठीक आहे. कारण त्यांना पित्त आणि अग्नी यांना त्यांना डिफरन्शिएट केलेलं नाहीये, त्यांनी त्याला एकच समजलेलं आहे. चालू करूया पित्तदोषाचे गुण. पित्तदोषाचे गुण काय काय आहेत सर? पित्तदोषाचे गुण श्लोक सगळ्यांना पाठ असायलाच पाहिजे. पित्त सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरम द्रवम. काय म्हटलंय? पित्तम सस्नेह. काय पहिला शब्द? सस्नेह. सस्नेह म्हणजे काय? अल्प स्नेहत्व त्याच्यामध्ये. स का लावलं त्याच्यामध्ये? कारण अतिही नाही आणि कमीही नाही. अल्प चिकटपणा त्याच्यामध्ये आहे, अल्प स्नेहत्व त्याच्यामध्ये आहे. तीक्ष्ण गुण, भेदने तीक्ष्ण. त्याच्यानंतर उष्ण गुण या पित्तामध्ये आहे. उष्ण गुण आहे, स्वेदने उष्ण. त्यानंतर लघु गुण आहे, लंगने लघु. विस्त्र गुण आहे, माशाचा जसा गंध येतो त्याप्रमाणे गंध ह्या पित्त दोषाचा येतो, पित्ताचा येत असतो. त्यानंतर विस्त्र झाला. सर गुण याच्यामध्ये प्रेरणे सर, प्रेरणे चल हा सुद्धा गुण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि विलोडने द्रव्य ज्याच्यामध्ये संपूर्ण शरीराला व्यापून टाकण्याची शक्ती आहे, तो कोण? तो आहे पित्तदोष. तो द्रव गुण त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. श्लोक सगळ्यांना पाठ व्हायला हवा. कोणता आहे बघा? पित्त सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरम द्रवम. हा श्लोक पाठच असायला हवा, त्याच्याशिवाय तुम्ही पास होऊ शकणार नाहीये. बघा आता एक गुण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. सस्नेहच्या खाली काय काय लिहिणार पेपरमध्ये? किंचित स्निग्ध गुणाचा. सस्नेह का लिहिलंय? कारण किंचित स्निग्ध गुण त्याच्यामध्ये आहे. पाचक पित्त जेव्हा अन्नामध्ये मिसळते तेव्हा अन्नाला मृदुता प्राप्त होते. हे सस्नेह कधी कामाला येईल सर? जेव्हा पाचक पित्त आहे. आता पित्ताचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. जे पित्त आहे आपल्या ग्रहणीमध्ये तो अन्नामध्ये मिसळून जावं. जर स्निग्ध नसतं तर ते मिश्र होता आलं असतं त्याला अन्नासोबत. त्याला अन्नासोबत मिश्र होऊन त्याचं पचन करता आलं असतं का? नसतं आलं. म्हणून हा पित्त गुण सस्नेह ह्या गुणांनी युक्त आहे. त्यानंतर पुढचा गुण काय दिला सर? तीक्ष्ण. जो अन्न आहेत, जे अन्नाचे पार्टिकल आहेत, फूड पार्टिकल आहेत, त्यांना पेनेट्रेट करावं लागतं, त्यांना भेदन करावं लागतं, त्यांना सुट करावं लागतं. त्यासाठी ह्या पित्तामध्ये कोणता गुण आहे? त्याच्यामध्ये तीक्ष्ण गुण आपल्याला पाहायला मिळतो. या तीक्ष्ण गुणामुळे तो अन्नाचं काय करतो? अन्नाला सुट करायचं काम हा पित्त दोष करत असतो. बघा काय लिहिलंय? भेदने तीक्ष्ण. भेदने तीक्ष्ण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पेनेट्रेटिंग पॉवर आहे तो तीक्ष्ण. अन्नाचे भेदन करून अन्नकण एकमेकांपासून सुटे होतात, याचं कार्य. अतिउष्ण तीक्ष्ण आहारामुळे तोंडामध्ये व्रण म्हणजेच काय ओरल अल्सर किंवा आमाशय व्रण आपल्याला पाहायला मिळतात.
आता भेदने तीक्ष्ण, पेनिट्रेट करायची पॉवर आहे, परंतु अति जर हा गुण वाढला तर काय होईल, आपले जे स्किनचे म्युकोजल लेयर्स आहेत त्यालाच हा भेदन करायला लागेल, त्यालाच पेनिट्रेट करावं लागेल. असं जर केलं तर काय होऊ शकतं, जर जर आपल्या ग्रहणीमध्ये असं करायला लागलं तर आपल्या ग्रहणीमध्ये अल्सर करायला लागेल. आणि जर आपल्या माउथ आहे, माउथ मध्ये जे म्युकोजल लेअर आहे तिथे जर हा तीक्ष्ण गुण वाढला तर तिथे सुद्धा हा अल्सर आपल्याला पाहून येऊ शकतो. जेव्हा याच्यामध्ये आपल्याला तीक्ष्ण गुण अति प्रमाणामध्ये सापडतो तेव्हा हे दोन गोष्टी आपल्याला सापडल्या मिळतात, पेप्टिक अल्सर, ओरल अल्सर. आलं. त्याच्यानंतर पुढचे गुण सर, उष्ण आणि लघु, स्वेदने उष्ण. स्वेदने उष्ण म्हणजे अति उष्णता वाढल्यानंतर माणसाला काय होतो, स्वेद येतो. उष्ण गुणामुळे स्वेदस्राव वाढतो आणि अन्न पचन व्यवस्थित होते. टेम्परेचर रेग्युलेशन सुद्धा याच्यामुळे होतं. लघु गुण, लंघने लघु, पित्तामध्ये लघु गुणाने पित्ताला पचन कार्य करण्यासाठी मदत होते. जर पित्ताचा गुरु गुण असला तर लवकर पचन झालं असतं का, पचनाची क्रिया फास्ट झाली असती का, नाही. जेव्हा पित्तामध्ये लघु गुण आहे म्हणूनच काय होत आहे, ही पचनाची क्रिया जेवढी अपेक्षित स्पीड आहे तेवढ्या स्पीडने सुद्धा होत आहे. विस्त्र, सर आणि द्रव. विस्त्र म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, माशासारखा ज्याचा वास येतो, माशासारखा ज्याचा गंध येतो, तो कोणता गुण आहे, विस्त्र आहे. जेव्हा पित्तची छर्दी उलट्या होतात आणि त्याच्यामध्ये पित्तची छर्दी जर हा प्रकार असेल तेव्हा ती छर्दी होताना ज्या प्रकारचा गंध येतो तो गंध कोणता, विस्त्र गंध आहे. माशासारखा गंध जो आहे त्याला विस्त्र गंध म्हटलंय. पित्ताचा नॅचरल गंध कोणता आहे, विस्त्र गंध. त्यानंतर सरगुण याच्यामध्ये आहे. सरगुण प्रेरणे चल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करू शकतो. पित्ताला ऊर्ध्व किंवा अधो गती या सरगुणामुळे प्राप्त होते. त्याच्यानंतर द्रव, विलोडणे द्रव्य. विलोडणे द्रव्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शरीर व्यापण्याची शक्ती आहे तो द्रव. मग हा द्रव गुण कोणामध्ये आहे, पित्तामध्ये आहे. पित्त शरीराला व्यापू शकतो याचा अर्थ, ठीक आहे. अन्नामध्ये मिसळू शकतो या द्रव्य गुणामुळे. पित्ताचे प्रमुख स्थान काय काय सांगितलेत बघा आता. पित्ताचे प्रमुख स्थान, त्यासाठी श्लोक आपला पाठ असला पाहिजे. नाभीर आमाशय स्वेद. काय म्हटलं, नाभीर आमाशय, नाभी आमाशय स्वेदो, लसिका रुधिर रस, दृक स्पर्शमच पित्तस्य नाभीरत्र विशेषतः. समजून घ्या एक एक शब्द काय म्हटलेले. सगळ्यात पहिले नाभीर आमाशय, प्रमुख स्थान काय सांगितलंय, नाभी सांगितलेलं आहे. नाभी म्हणजेच काय, नाभीच्या खाली काय असतं, ग्रहणी. नाभी आणि ग्रहणी हे त्यांना एकच आहे, फक्त श्लोकामध्ये नाभी दिलेलं आहे, परंतु ग्रहणी हे पित्ताचं प्रमुख स्थान आहे. श्लोकामध्ये काय वर्ड दिलाय, नाभी दिलेला आहे, कारण नाभीच्या पाठीमागे काय आहे, ग्रहणी आहे. लक्षात ठेवायचं, एमसीक्यू साठी पित्ताचं प्रमुख स्थान आलं, नाभी किंवा ग्रहणी दोन्हीपैकी कोणतंही एक असेल आणि तुम्ही टिक केलं तर ते उत्तर बरोबर असेल. बघा काय काय याचे प्रमुख स्थान. नाभी म्हणजेच काय, ग्रहणी. आमाशय स्वेद, आमाशय दुसरं स्थान झालं. त्याच्यानंतर तिसरं काय झालं, स्वेद, स्वेट. याच्या हे सुद्धा पित्ताचं स्थान आहे. घामामध्ये पित्तदोष आपल्याला पाहायला मिळतो. लसिका, याला आपण लिम्फ म्हणू शकतो. जे मसल आणि स्किन याच्यामधलं जे चिकट फ्लुइड आहे त्याला आपण लसिका म्हणतो. रुधिर, हे कशाचं पर्याय नाव आहे सर, रुधिर. रुधिर हे रक्तधातूचं पर्याय नाव आहे. रस, रस म्हणजे काय, रस म्हणजे रसधातू. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पित्तदोष सापडतो. दृक म्हणजे काय, नेत्र. स्पर्शनम म्हणजे काय, स्किन. पित्तश्य, एवढे त्याचे स्थान सांगितले आहेत सामान्य. आणि प्रमुख स्थान काय सांगितलंय, नाभीरत्र विशेषतः. जे नाभी आहे ते पित्ताचं प्रमुख स्थान सांगितलेलं आहे मित्रांनो. नाभी, नाभी, नाभी म्हणजेच ग्रहणी. वाताचं प्रमुख स्थान काय, पक्वाशय. पित्ताचं प्रमुख स्थान काय आहे, पित्ताचं प्रमुख स्थान नाभी म्हणजेच ग्रहणी. आणि कफाचं प्रमुख स्थान काय आहे, आमाशय. लक्षात ठेवा, तिन्हीपैकी एक एमसीक्यू तुम्हाला 100% पेपर मध्ये दिसणार आहे. लिहून घ्या सर्वांनी. पित्तदोषाचे काय काय इथे सामान्य स्थाने दिलेली आहेत, त्याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशनही पाहूया. जर पित्तदोषाच्या स्थानावर जर एसएक्यू आला तर फक्त तेवढं लिहून जमणार नाही. आधी तुम्हाला फ्लोचार्ट काढायचा आहे आणि त्याच्यानंतर एक एक एक्सप्लेन करायचंय. पित्तदोषाचं प्रमुख स्थान हे ग्रहणी म्हणजेच नाभीला सांगितलेलं आहे. का बरं सांगितलेलं आहे, कारण या ठिकाणी तर आपल्याला मॅक्झिमम डायजेशन पाहायला मिळतं, मॅक्झिमम पचन आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यामुळे याला आपण काय म्हटलेलं आहे, सर्वात प्रमुख स्थान पाहायला मिळतं असं सांगितलेले आहे. आपण मॉडर्न जर कोरिलेट करायला गेलं तर या पित्तदोषाचं स्थान म्हणजे ग्रहणी याला आपण डिओडिनम सोबत कोरिलेट करू शकतो. संपूर्ण स्मॉल इंटेस्टाईनला ग्रहणी सोबत कोरिलेट करू शकत नाही. पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच फक्त हा जो डिओडिनल पार्ट आहे हाच ग्रहणी आहे असं आपण कोरिलेट करू शकतो. असं पेपरमध्ये लिहू का सर, नाही. तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतोय की डिओडिनम सोबत कोरिलेट करू शकतो.
वायवामध्ये विचारलं तर सांगू शकता. पेपरमध्ये अशी भाषा वापरली तर चालत नाही. प्रमुख स्थान ग्रहणी काय आहे? कारण इथे चय अपचयाची क्रिया होत असते. सार कीट विभाजनाचं काम या ग्रहणीमध्ये होत असतं. म्हणून पित्तदोष याचं प्रमुख स्थान नाभी म्हणजेच ग्रहणी सांगितलेलं आहे. बघा, पित्तदोषाचे प्रमुख स्थान रचनात्मक दृष्ट्या डिओडिनम सांगितले, पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ग्रहणीमध्ये प्रामुख्याने अन्नपचनाचे कार्य होते. इथे बाणचुकीचा इथे आला पाहिजे. पित्त पित्ताचा चय म्हणजे अक्युमुलेशन ग्रहणीमध्ये होते. चय म्हणजे काय, संचय म्हणजे काय, षटक्रियाकाल नावाचा चॅप्टर आहे. कोणताही दोष त्याच्या स्वस्थानात जेव्हा साठायला लागतो त्या अवस्थेला चय अवस्था असं म्हणायचं. जेव्हा पित्तदोष वाढत असेल, पित्तदोषाच्या समान गुणाचा आहार विहार जर आपण घेतला आणि आपल्या बॉडीमध्ये पित्त साठायला लागला, तर तो सगळ्यात पहिले कुठे साठायला लागतो? त्याच्या प्रमुख स्थानामध्ये साठायला लागतो. म्हणजे पित्ताला वाढताना सर्वात पहिले त्याचा चय कुठे होणार? तो ग्रहणीमध्ये होणार. त्याचप्रमाणे जर वात वाढत असेल, वाताचा चय कुठे होईल मग? स्वस्थानामध्ये साठताना पक्वाशयामध्ये. कफाचा चय कुठे होईल जर कफ वाढायचा असेल तर आमाशयामध्ये. कळलं? ज्याच्या त्याच्या प्रमुख स्थानामध्ये ती चय अवस्थेमध्ये तो दोष साठत असतो. तसाच ग्रहणीमध्ये सुद्धा जेव्हा पित्त प्रकोप होणार असतो तेव्हा हळूहळू हे ग्रहणीमध्ये पित्त साठायला लागतं. त्याला पित्ताची चय अवस्था असं म्हणतात. आश्रय, आश्रयी भाव, रक्तलसिका आणि स्वेद. आश्रयी भाव कसा आहे सर? म्हणजे डिपेंडन्स एकमेकावरती. कशा प्रकारे? पित्तावरती हे लोक डिपेंड आहेत बघा. सगळ्यात पहिले काय दिलं सर? रक्त, रुधिर, ब्लड. रक्त व पित्त दोषाच्या आश्रयी संबंध आहे. पित्त वाढल्याने रक्ताची उष्णता वाढली. पित्ताच्या उष्ण गुणामुळे काय होईल? रक्ताची उष्णता वाढते. त्वचेवर भुरळ, दाह, नाकातून रक्तस्राव व्हायला लागतो. आपण त्याला काय म्हणतो की घोळाना फुटला आपण म्हणतो. नाकातून रक्त यायला लागतं कधी कधी. अति उष्णता शरीराची मारे वाढलेली, खूप जास्त उन्हात फिरलात, कारण बाहेर काय उन्हाचा गुण उष्ण आहे आणि आपला पित्ताचा गुण पण उष्ण आहे. मग समान गुणाने समान गुणाची वृद्धी होते आणि आपल्या बॉडीची उष्णता वाढते. आपल्या पिंपल्स, त्याचबरोबर अंगाचा दाह होणं, नाकातून रक्त येणं, अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसतात. त्यानंतर लसिका. लसिका म्हणजेच लिम्फ. लसिका म्हणजेच काय? लिम्फ हे सुद्धा त्याचं स्थान आहे. ज्याप्रमाणे ब्लड त्याचप्रमाणे लसिका सुद्धा त्याचं स्थान आहे. काय? स्किन आणि मसल याच्यामधलं जे व्हाईटिश फ्लुइड आहे चिकट, त्याला आपण लसिका म्हणतो, लिम्फ म्हणतो. लसिका हे पित्ताचे स्थान आहे. व्रणरोपणासाठी पित्ताच्या उष्ण गुणाची आवश्यकता असते. जेव्हा एखादी इंजरी होते, एखादा वाउंड होतो, जखम होते, ती भरून काढण्यासाठी पित्ताच्या उष्ण गुणाची गरज असते. तो या लिम्फ मध्ये असतो. त्यानंतर पुढचं स्थान आहे स्वेद. स्वेद हा मेद धातूचा मल सांगितलेले आहे आणि पित्ताचे उष्णताचं रेग्युलेशन करायचं काम करतो. टेम्परेचर रेग्युलेशन करायचं काम स्वेट करतो, तुम्हाला माहिती आहे. अति शरीरामध्ये उष्णता वाढली तर स्वेद येणार आणि उष्णता रेग्युलेशन होणार. अशा प्रकारे आपण पित्ताचे स्थान पाहिले. प्रमुख स्थान कोणतं सांगितलं सर? ग्रहणी हे पित्ताचं प्रमुख स्थान सांगितलेलं आहे. आता पित्ताचे आपण पाहणार आहोत सामान्य कार्य. काय काय पाहिलं आतापर्यंत? लोकेशन्स झाल्या, लोकेशन्स सर्व काय झाले? गुण झाले. आणि आता तिसऱ्या पॉइंट कडे आपण येतोय, तो आहे पित्ताचे सामान्य कार्य. काय काय पित्ताचे सामान्य कार्य आहेत सर? सगळ्यात पहिले पक्ती. पक्ती हा श्लोक सगळ्यांनी पाठ करायचा आहे. पित्तम पक्तुष्ण दर्शन. हे काय म्हटलंय? पित्तम पक्तू म्हणजे काय? पचन करणे. त्यानंतर उष्ण दर्शने, उष्मा. त्यानंतर दर्शन म्हणजे पाहणे. उष्मा म्हणजे उष्णता, उष्णता निर्माण करणे. उष्मा म्हणजे काय? ही एक एनर्जी आहे. त्याच्यानंतर दर्शने. श्रुत, श्रुत म्हणजे काय? भूक लागणे. कोणामुळे होतं? पित्तामुळे. एक्सप्लेन करतो एक एक. त्रुट, तहान लागणे. रुची, त्रुट रुची, चव लागणे. प्रभा, जो ताजेतवाना आहे आपल्या चेहऱ्याचा. प्रभा, मेधा, धी. मेधा, धी जी की बुद्धीच्या रिलेटेड आहेत. शौर्य, त्याच्यानंतर तनुमार्दव. शौर्य म्हणजे पराक्रम आणि तनुमार्दव म्हणजे जो आपला नाजूकपणा आहे, स्किन जो मऊपणा लागतो आपल्याला, तो तनुमार्दव. असा श्लोक पाठ करायचा आहे. पित्तम पक्तु उष्ण दर्शने. त्यानंतर शुद्ध, त्रुट, रुची, प्रभा, मेधादी, शौर्य, तनुमार्दव. सगळ्यात पहिले काय दिलं? पक्ती. पक्ती म्हणजे काय? पक्ती म्हणजे पचन करणं, हे पित्ताचं सामान्य कार्य आहे, ज्याच्यासाठी पित्त ओळखला जातो. त्याच्यानंतर उष्मा, ठीक आहे, शरीराची उष्णता मेंटेन करणे, टेम्परेचर रेग्युलेशन करणे, हे सुद्धा पित्ताचंच सामान्य कार्य आहे. त्यानंतर पुढे काय दिलं? दर्शन, पाहणे. हे सुद्धा पित्ताचं काम आहे, कारण नेत्राच्या ठिकाणी पित्ताचा एक प्रकार आहे, आलोचक पित्त राहत असतो आणि त्याच्यामधून मग हे पित्तामुळे हे दर्शनाचं कार्य होतं. प्रकारामध्ये तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगतो. सध्या तरी सामान्य स्थानामध्ये काय काय कळालं? पहिलं काय? पचन करणं. दुसरं उष्मा. तिसरं दर्शन. चौथं श्रुत. काय सर हे भूक लागणं पित्ताचं काम कसं काय?
पचन करायचं काम जर पित्त करत असेल, पचन जर व्यवस्थित झालं तर व्यवस्थित भूक लागणार आहे. पचन जर व्यवस्थित झालेलं नाही तर भूकच व्यवस्थित लागणार नाहीये. त्याच्यामुळे पचन कार्य जर पित्ताचं आहे, त्याचप्रमाणे भूक लागणे हे सुद्धा कार्य पित्ताचं आहे. त्यानंतर पुढे त्याचबरोबर तिथे एक मिस झाले तहान. ठीक आहे. त्रुट. तहान लागणे हे सुद्धा पित्ताचं काम आहे. का बरं सर? जेव्हा शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, ती उष्णता शांत करण्यासाठी आपल्याला पाणी पिण्याची इच्छा होते. त्याच्यामुळे त्रुट, तहान लागणे ही सुद्धा कोणाची इच्छा आहे सर? ही सुद्धा काम सामान्य कार्य आहे पित्ताचं. त्याच्यानंतर आता पुढे दिलेल्या श्लोकामध्ये मानसिक कार्य बघा. इथपर्यंत झाले आपले. आता त्रुट झालं. त्याच्यानंतर रुची म्हणजे काय? चव लागणे अन्नाला. त्याचा प्रभा, मेधादी पूर्ण आता पाहूया आपण पुढचं. प्रभा म्हणजे काय? प्रभा म्हणजे तुमच्या त्वचेवरची कांती, टवटवीतपणा ठेवणे. मेधा म्हणजे काय? तुमची जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती. ग्रहणशक्ती, विषयाचे चटकन आकलन कोणामुळे होते? पित्तदोष चांगला असेल तर. पित्ताचा कोणता प्रकार करतो सांगतो. सध्या सामान्य आपण कार्य पाहत आहोत पित्ताचे. शौर्य, शौर्य जो धाडस आहे, जे पराक्रम आहे, ते पित्ताच्या तीक्ष्ण गुणामुळे होत असते. एक धाडस निर्माण होतं. त्रुट, आताच पाहिलं आपण तहान. त्याच्यानंतर आता पित्ताचे 5 प्रकार पाहत आहोत. पित्ताचे 5 प्रकार कोणते सर? सगळ्यात पहिले नेत्रामध्ये जे असतं ते आलोचक पित्त. कोणतं असतं? आलोचक पित्त. नेत्र, चक्षु या ठिकाणी आलोचक पित्त आहे. हे झाला पहिला. दुसरं थोडंसं खाली येऊया सर. थोडंसं खाली आल्यानंतर दुसरं आहे इथं साधक पित्त. हृदयामध्ये राहतं. साधक पित्त कुठं राहतं? हृदयामध्ये राहतं. त्याच्यानंतर थोडंसं खाली येऊया सर. त्याच्यानंतर पाचक पित्त ग्रहणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठे? ग्रहणीमध्ये पाचक पित्त. त्याच्यानंतर रंजक पित्त. रंजक पित्ताचं स्थान काय सर? रंजक पित्त यकृत, प्लीहा आणि आमाशय या ठिकाणी राहतं. आणि त्यानंतर भ्राजक पित्त आहे. हे 3 जागी का बरं लिहिलं भ्राजक पित्त? कारण भ्राजक पित्त हे आपल्या स्किनवरती असतं आणि स्किन संपूर्ण शरीरावरती आपली आहे. म्हणून भ्राजक पित्त सगळीकडे आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. आता या प्रकारामध्ये काय काय शिकायचं आपल्याला? प्रकारामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले याचे सामान्य स्थाने, लोकेशन्स माहीत पाहिजे. त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे फंक्शन या 3 गोष्टी प्रत्येक पित्ताच्या प्रकाराच्या माहीत असले पाहिजे. सर्वांचे तुम्हाला सगळ्यात पहिले स्थान मी व्यवस्थित समजून सांगतो. त्यानंतर पुढे जाऊया. सगळ्यात पहिले आलोचक पित्त. आलोचक पित्त नेत्रामध्ये असतं. नेत्रामध्ये असल्यानंतर मग काम काय करणार आहे? नेत्रामध्ये असल्यावर दर्शनाचं काम करणार आहे. जे पुढून किरण येत आहेत, ते किरण आपल्या शरीरामध्ये घेणं, त्याचं पचन करणं, त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये तयार करणं, हे कोणाचं काम आहे? आलोचक पित्ताचं. त्यानंतर सर साधक पित्त हृदयामध्ये स्थित आहे. साधक पित्त एक धाडस निर्माण करणं किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, ती मिळवण्यासाठी जे लागणारं धाडस आहे, ते कोणामुळे होतं? सर हे साधक पित्तामुळे होतं. त्याचबरोबर धृती, स्मृती म्हणजेच काय? एखादी गोष्ट आकलन करणं, ती तशी ब्रेनमध्ये सेव्ह करणं, हे कोणाचं काम आहे सर? हे काम साधक पित्ताचं आहे. 2 कळाले. एक आलोचक पित्त, दुसरं साधक पित्त. तिसऱ्याकडे येऊया, पाचक पित्त. सर्वात जास्त महत्व कोणाला दिले? पाचक पित्ताला. पाचक पित्ताला का महत्व दिले सर? कारण पचन केल्यानंतर आपण अन्न पचन करायचं काम पाचक पित्त करत आहे. त्याचं सार किट्ट भागामध्ये विभाजन करायचं काम पाचक पित्त करत आहे. सार किट्ट विभाजन म्हणजे त्याचा युजफुल पार्ट जो आहे अन्नाचा तो ऍब्झॉर्ब करणे आणि जो वेस्ट पार्ट आहे तो बाहेर काढून टाकणे. हे काम कोण करत आहे सर? पाचक पित्त. आणि याच्यामुळे मेटाबॉलिझममुळे सर्व शरीराला एनर्जी भेटत आहे. बाकीच्या 4ही पित्तांच्या स्थानाला एनर्जी भेटत आहे. म्हणून पाचक पित्ताला सर्वात महत्वाचं म्हटले. 3 कळाले काय काय म्हटलं मी? आलोचक पित्त, साधक पित्त आणि पाचक पित्त. चौथा आहे रंजक पित्त. रंजक पित्त नावातच काय आहे? रंजन करणे, रंगविणे नावातच दिलेलं आहे. रंगवतो, रसाला रंगवतो आणि त्याचा रक्त तयार करतो. ठीक आहे. रस धातूला रंगवण्याचं काम करतो, रक्त निर्मिती कार्य हा करतो. याचे स्थान काय काय सांगितलेले आहे सर? याचं स्थान यकृत, प्लीहा आणि आमाशय असं याचं स्थान सांगितलेलं आहे. त्यानंतर भ्राजक पित्त. भ्राजक पित्त स्किनवर तो आहे. एक मृदुता उत्पन्न करणे, तनु मार्दवता निर्माण करणे हे भ्राजक पित्ताचं काम आहे. संपूर्ण शरीरावरती हा भ्राजक पित्त असतो. आता 1 बाय 1 आपण पित्तदोषाचे प्रकार पाहूया. सगळ्यात पहिले तुमच्या पुढे आहे पाचक पित्त. बघा इथे डायग्राम दिलेली. आपण अन्न खात आहोत, त्याच्यावरती पाचक पित्त कार्य करतोय. पाचक पित्त कार्य करून त्याचं पचन करतो आणि त्याचा सार आणि किट्ट भागामध्ये विभाजन करायचं काम करतो. ते पचन झाल्यानंतर जो युजफुल पार्ट आहे त्याचा सार भाग आपण म्हणतो आणि सार भागापासून आपण तयार करतो आहार रस. आणि त्याचबरोबर जो वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? किट्ट भाग. तो मलाद्वारे आपण बाहेर काढून टाकतो. कळालं? या पाचक पित्ताचं इम्पॉर्टन्स. अन्नावरती कार्य केलं, आहार रस तयार केला, किट्ट भाग बाजूला काढला. बघा अन्न पचन. अन्नाचे पचन करणे, सार किट्ट भाग विभाजन आणि शोषण. जो युजफुल पार्ट आहे हा, याचं शोषण करण्याचं काम हे पाचक पित्ताचं आहे. कळालं? पाचक पित्ताचं काम. पाचक पित्त म्हणजे काय? नावातच आहे पचन करणं. 5 पित्ताचे नाव लक्षात ठेवायची, 5 वर्ड्स लक्षात ठेवायची. तुम्हाला आपोआप पित्ताचे प्रकार चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. पुढचं आहे रंजक पित्त. रंजक पित्त नावातच काय? रंज, रस रंजिने. रसाला जो रंगवतो
तो कोण आहे? हा रंजक पित्त आहे. बघा इथे लिहिलेले स्थान याचं आमाशय, यकृत आणि प्लीहा. लक्षात असलं पाहिजे, आमाशय, यकृत आणि प्लीहा हे त्याचं स्थान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर रसरंजन करणे म्हणजेच काय? रस धातूला रंग होऊन त्याचं रक्तामध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम. रंजक पित्ताच्या उष्णतेमुळे श्वेतवर्णीय रस धातूचे लाल रंगाच्या रक्त धातूमध्ये रूपांतर होते. रस धातूचा वर्ण काय? व्हाईट. आणि रक्ताचा वर्ण काय? रेड. मग या श्वेतवर्णाच्या रस धातूला रंग होऊन रक्त धातूला रंगाचा तयार करणं हे काम कोणाचं? हे काम आहे रस रंजने म्हणजेच रंजक पित्ताचा. पुढचा पित्ताचा प्रकार आहे सर साधक पित्त. साधक पित्त. साधक पित्त स्थान काय सांगितलं? हृदय. ज्याप्रमाणे आपल्या सर्व मूव्हीज मध्ये सर्व आपल्या इमोशनसाठी जबाबदार आपण कोणाला मानतो? आपल्या हर्टला मानतो. दिल, हर्ट, हृदय काहीही म्हणा. परंतु मॉडर्न सायन्स नुसार हे सगळी कामं कोणाला दिलीत? ब्रेनला सांगितलेली आहेत. ब्रेनमध्ये सांगितले. परंतु आयुर्वेदाने ही सर्व स्थाने साधक पित्त ज्याचं स्थान हृदय आहे इथे सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे जे काही इमोशनल काम आहेत आपले धाडस असेल, धी, धुती, स्मृती हे सगळे काही साधक पित्ताचे कार्य सांगितलेले आहेत. बघा स्थान सुश्रुतांनी साधक अग्नी सुद्धा म्हटले, कारण सुश्रुतांनी अग्नी आणि पित्त एकच समजले, त्याच्यामुळे याला काय म्हटले? साधक अग्नी. हृदयाचं प्रमुख स्थान आहे. कार्य बघा, बुद्धी, मेधा, अभिमान, उत्साह, एक्सायटेशन आहे. त्याच्यानंतर इच्छित मनोरथ पूर्ण करण्यासाठी जो करण्यासाठी बुद्धी आणि धैर्याची आवश्यकता असते ते सुद्धा साधक पित्तामुळे. तुम्ही एखादं टार्गेट ठेवलंय, फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी पास करायचंय, मग त्यासाठी लागणारं जे काही आपलं धाडस आहे, जी काही एनर्जी आपल्याला लागणार आहे, ते कोण प्रोव्हाइड करणार? साधक पित्त. कळालं? कोणकोणते पित्त पाहिले? आलोचक पित्त. आलोचक पित्तामध्ये सुरुवातीला दर्शनीय कार्य पाहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण रंजक पित्त पाहिलं. यकृतामध्ये तो असतो. त्यानंतर तो प्लीहामध्ये असतो, तो आमाशयामध्ये असतो. रसाला रंगवण्याचं काम करतं, रक्त निर्मितीचं काम करतं. त्यानंतर साधक पित्त पाहत आहोत. हृदय त्याचं स्थान आहे आणि त्याचे कार्य तुमच्या पुढेच आहेत. त्याच्यानंतर पुढचं आता आलोचक पित्त आणि भ्राजक पित्त. ठीक आहे. आलोचक पित्त, भ्राजक पित्त. सुरुवातीला आपण पाचक पित्त पाहिलेलं होतं. पाचक पित्ताचं काम पचन करणं, सारकिट्ट भागामध्ये विभाजन करणं. आलोचक पित्त, भ्राजक पित्त. ठीक आहे. आलोचक पित्ताचं स्थान काय? चक्षु, नेत्र. काम काय? दर्शन. एकदम इझी आहे, काहीच नाही. जे प्रकाश किरण आहेत ते प्रकाश किरण येणं, त्याचं पचन करणं, त्या किरणांचं पचन करून आपल्या डोळ्यांमध्ये एक प्रतिमा तयार करण्याचं काम हे भ्राजक पित्त आलोचक पित्ताचं आपल्याला पुढे दिसतं. त्याच्यामुळेच आपण रूप दर्शनाची क्रिया करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे भ्राजक. भ्राजक. ठीक आहे. त्वचेचं स्थान त्याचं त्वचा सांगितलेले आहे. त्वचा, कांती म्हणजे एक लक्ष्चर, एक ग्लो, स्निग्धता मेंटेन करण्याचं काम या पित्ताच्या प्रकाराचं आपल्याला पाहायला मिळतं. कळालं? कोणकोणते पॉईंट्स आतापर्यंत कव्हर केलेत मित्रांनो आपण? आतापर्यंत आपण पित्त दोषाचे स्थाने पाहिले. त्याच्यामध्ये प्रमुख स्थान ग्रहणी म्हणजेच नाभी. त्याच्यानंतर त्याचा आपण स्थाने पाहिली, गुण पाहिली. पित्त, सस्नेह, तीक्ष्ण, उष्ण, लघु, विश्रम, सरबद्रवम हे सगळे काय पाहिले? त्याचे गुण पाहिले. सामान्य कार्य पाहिले. ठीक आहे. सामान्य कार्य पाहिले. त्याच्यानंतर आपण आता पाहतोय पित्ताचे प्रकार पाहिले आणि आता शेवटचा पॉईंट क्षयवृद्धीवरती येऊया. पित्ताची वृद्धी. काय होते पित्ताची वृद्धी? सगळ्यात पहिले पित्ताची वृद्धी म्हणजे पेपरमध्ये फक्त पित्तवृद्धीचा श्लोक लिहिला आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं झालं का पित्ताची वृद्धी? नाही. पित्तवृद्धीचा हेतू माहित पाहिजे. का बरं पित्तवृद्धी झालेली आहे? पित्तवृद्धीची लक्षणे आणि हे कमी करण्यासाठी आपण काय करावं? ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला पेपरमध्ये लिहावं लागतात. तिन्ही, क्षयाच्या 3 आणि वृद्धीच्या 3. काय काय हेतू, काय कारण आहेत की ज्याच्यामुळे पित्ताची वृद्धी झालेली आहे? कोणकोणते असे कारण असू शकतात? मग त्याची लक्षणे आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी काय पाहणार? त्याची चिकित्सा म्हणजे कशा प्रकारे हे लक्षणे कमी करणार. कळालं? आता आपण पाहूया पित्तवृद्धी. सगळ्यात पहिले का बरं पित्तवृद्धी होते? आता सगळ्या गोष्टी मी ते सांगू शकत नाही, तर फक्त लक्षण लिहिलेत. बाकीच्या गोष्टी तुम्हाला ओरली सांगतो. पित्ताची वृद्धी का होईल? जेव्हा सामान्य विषय सिद्धांत माहिती आहे, समान गुणाने समान गुणाची वृद्धी होते. ठीक आहे. जे पित्ताच्या समान गुणाचा आहार विहार जर आपण घेतला तर पित्त दोष आपल्या शरीरामध्ये वाढतो. म्हणजे काय सर? पित्ताचा जो उष्ण तीक्ष्ण गुण आहे आणि आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये सुद्धा उष्ण तीक्ष्ण गुण अति प्रमाणामध्ये आहे. मसाले जास्त प्रमाणामध्ये आहेत. असा जर आपण आहार घेतो तर हे समान गुणाने या पित्ताच्या समान गुणाची वृद्धी होते. म्हणजे पित्ताच्या तीक्ष्ण उष्ण गुणाची वृद्धी होते आणि पित्ताचा प्रकोप होतो. समान पित्ताच्या समान गुणाचा जर आहार विहार जर घेतला तर काय होईल? पित्ताची वृद्धी होईल. त्याचबरोबर रसामध्ये पाहायला गेलं जर तुम्ही कटू, त्याचबरोबर आम्ल आणि लवण, कोणकोणते म्हणलं सर मी? कटू, आम्ल आणि लवण या रसाचं जर अति सेवन केलं, कोणकोणते? कटू, आम्ल, कटू म्हणजे तिखट, आम्ल म्हणजे आंबट आणि लवण म्हणजे खारट. या रसाचं अति प्रमाणामध्ये जर सेवन केलं तर आपल्याला पित्त वृद्धी होते. कळालं? हे तर तुम्हाला बेसिक सगळ्यांना माहीतच असेल. आणि विहार त्याच्यानंतर अति प्रमाणामध्ये उन्हामध्ये पळतोय, उन्हामध्ये फिरतोय, जो
सूर्यकिरण आहेत त्याचा गुण उष्ण, पित्ताचा गुण उष्ण आणि याच्यामुळे पित्ताची वृद्धी होते. कळालं? आहार विहार कसा असल्यामुळे पित्ताची वृद्धी होते. ठीक आहे. आता जाऊया याच्या लक्षणावरती. कसं कळेल की ह्या पित्ताची वृद्धी झालेली आहे त्याच्या लक्षणावरून ओळखायचं. त्याचा श्लोक काय आहे सर? ठीक आहे. श्लोकाचा मी ते तोडून सांगितलेलं आहे कारण सर्वांना पाठच असेल आतापर्यंत. पित्त पीत विनमूत्र नेत्र त्वक श्रुत त्रुट दाह त्रुट अल्पनिद्रता. इथे त्यांनी श्लोक मी फक्त इथे तोडून लिहिलेला आहे, तुम्हाला श्लोक पाठ असेल. पीत विनमूत्र नेत्र त्वक म्हणजे काय सर? पीत विनमूत्र, पीत म्हणजे काय? जो पित्ताचा प्राकृत कलर आहे पिवळा, येलो. विनमूत्र, मूत्राचा कलर काय होतो पित्तवृद्धीमध्ये? पीत वर्णाचा म्हणजेच काय येल्लोइश होतो. नेत्र, डोळे, स्क्लेरा हे सुद्धा आपल्याला पिवळ्या कलरचं पाहायला मिळतं. त्वक, त्वचा सुद्धा आपल्याला पीत वर्णाची पाहायला मिळते. बघा, मल, इथं मल लिहिलंय, मल, मूत्र, डोळे आणि त्वचा ही पिवळी पडते. दाह त्याच्यानंतर दाह, पित्ताचा उष्णगुण अशी वाढल्यामुळे काय होईल? अंगाची आग व्हायला लागते. हाताचे तळवे, पायाचे तळवे या सगळ्यांमधून वाफा निघायला लागतील. उष्णता बाहेर पडल्यासारखं आपल्याला वाटायला लागेल. कारण शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असते जेव्हा पित्तवृद्धी होते. त्रुट, खूप जास्त जर उष्णता वाढलेली असेल आपल्या बॉडीमध्ये तर आपलं शरीर इच्छा काय करणार आहे की आपण बाहेरून जास्तीत जास्त पाणी पिऊ आणि ही उष्णता मंदावू. त्यामुळे या पित्तवृद्धीमुळे आपल्याला त्रुट म्हणजे तहान लागणे हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अल्पनिद्रता म्हणजे अति जर अंगाचा दाह उठला आहे, सगळा अंगाची आग होत आहे, तर तुम्हाला झोप लागणार आहे का? अजिबात झोप लागणार नाही. त्याच्यामुळे अल्पनिद्रता हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कळालं? पित्तवृद्धीची लक्षणे पित्त विनमूत्र नेत्र त्वक शूत त्रुट दाह अल्पनिद्रता. अति प्रमाणामध्ये भूक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लागू शकते. बघा इथं काय दिलं? पित्ताची वृद्धी झाली, जास्त प्रमाणामध्ये स्वेद बाहेर पडतो आणि काय होतं त्याच्यानंतर मग जास्त प्रमाणात स्वेद बाहेर पडला तर रसाचा पण क्षय होऊन जातो. आता पित्ताच्या क्षयाची लक्षणे. पित्ताच्या वृद्धीची लक्षणे कळाली. काय काय होतं? एकदम सोपं होतं. आता पित्तक्षय. पित्तक्षय काय होणार आहे मित्रांनो? पहिले तर हेतू. पित्ताचे जे गुण आहेत त्याच्या विपरीत गुणाचा आहार विहार अति प्रमाणामध्ये असेल, शीत अति प्रमाणामध्ये खात असाल तुम्ही, अशा जर विपरीत गुणाचा आहार जास्त खाल्ला तर काय होईल? पित्ताचा क्षय होणार आहे. आणि जर हा पित्ताचा क्षय आहे, जर पित्ताचा क्षय आहे तो जर आपला वाढवायचा असेल तर कोणता गुणात्मक आहार विहार मित्रांनो आपल्याला पाहिजे? तर आपल्या वाढवण्यासाठी पाहिजे मधुर. पित्त शमन करण्यासाठी आहार कसा पाहिजे? कोणत्या रसात्मक? मधुर. त्यानंतर सर कषाय, तिक्त या रसात्मक आहाराने काय होतं सर? त्याचबरोबर शीत आहार, पित्ताच्या विपरीत गुणाचा आहार घेतल्याने हे पित्ताचा आपल्याला जो सॉरी जेव्हा आपल्याला उष्णता असते शरीरामध्ये हे कमी करण्यासाठी हा आहार आपल्याला घ्यावा लागतो. कळालं? मी तुम्हाला पित्ताची वृद्धी झालेल्याची ट्रीटमेंट सांगितली. काय सांगितली सर? मधुर, कषाय आणि तिक्त हे रस जर आपण घेतले तर जी शरीरामध्ये वृद्धी झालेली आहे ती कमी करण्यासाठी हे रस वापरायचे आणि शीत आहार आपण घ्यायचा. कळालं? आपण आणखी चालू केलेलं नाही. क्षय सांगतोय. क्षय हेतू काय आहे? जर पित्ताच्या विपरीत गुणाने जर आपण आहार घेतला तर काय होईल? याचा क्षय होणार आहे. आणि क्षयाची लक्षणे बघा तुमच्या पुढे आहेत. मंदाग्नी. ट्रीटमेंट तुम्हाला सांगतो दोन्हीच्या पण. आधी आपण लक्षणे घेऊया क्षयाची. मंदाग्नी, जेव्हा पित्ताचं पचनाचं कार्य आहे, जर पचनाचं कार्य जर व्यवस्थित झालं नाही तर काय होईल? अग्नीची मंदता पाहायला मिळेल. मग जेव्हा ही अग्निमांद्य आपल्याला पाहायला मिळेल, पचन व्यवस्थित होणार नाही. बघा अग्निमांद्य. ठीक आहे, तुम्हाला श्लोक सुद्धा पाठ असेल. त्याच्यानंतर पचनशक्ती कमी होणे. शीत काय होईल? जर पित्ताचा उष्ण गुण जर कमी झालेला असेल तर काय होईल? शीत हे आपल्याला म्हणजे थंडी आपल्याला वाजायला लागेल. त्याच्यानंतर प्रवाहानी. पित्त मंदो अनिल शीत प्रवाहानी. श्लोक पाठ आहे. पित्तो मंद अनिल शीत प्रवाहानी. मंद अग्नी, शीत आणि प्रवाहानी. त्वचेवरची जी कांती आहे ती नष्ट व्हायला लागेल. जे लश्चर आहे, जो ग्लो आहे ते नष्ट व्हायला लागेल. आता सांगतो ट्रीटमेंट क्षय आणि वृद्धीची. वृद्धीची क्षयाचं ट्रीटमेंट काय? पित्ताच्या समान गुणात्मक आहार विहार त्याला द्यायचा. काय होईल? पित्ताचा वृद्धी होऊन जाईल. आता आपण पाहूया पित्ताची वृद्धी जर झालेली असेल तर ट्रीटमेंट काय द्यायची? पित्त प्रकोप झालेला असेल तर ट्रीटमेंट काय द्यायची? तुम्हाला आता सांगितलं. जे त्याचे समान गुणात्मक जे गुण आहेत त्याच्या विपरीत गुणात्मक आहार विहार द्यायचा, शीत आहार द्यायचा, मधुर, कषाय, तिक्त रसात्मक आहार द्यायचा, जेणेकरून पित्ताच्या काय होईल? शमन होईल. आणि शोधन चिकित्सा कोणती आहे पित्तावर? विरेचन ही शोधन चिकित्सा आपल्याला पाहायला मिळते. शमन चिकित्सेमध्ये औषध तुम्ही सारिवा, त्याच्यानंतर चंदन या प्रकारचे औषध तुम्ही देऊ शकता जे की शीत आहेत, जी पित्ताला कमी करतील. फास्ट मध्ये रिवाइज करूया. काय काय पाहिलं सर आपण?
काय काय पाहिलं? सगळ्यात पहिले आपण पाहिली याची सामान्य स्थाने पाहिली, की गुण पाहिले आपण एक वेळ चेक करूया. सगळ्यात पहिले काय पाहिलं आपण त्याचं तपसंतापे उत्पत्ती पाहिली. त्याच्यानंतर याचे पर्याय नाव पाहिले बघा काय वैश्वानर, वन्नी, पावक, अनल. त्याच्यानंतर याचे गुण पाहिले पित्त, सस्नेह, तीक्ष्ण, उष्ण, लघु, विश्रम, सरम, द्रवम. त्यानंतर पुढे आपण पाहिलं याच्या गुणाचं विश्लेषण एका एकाचं. त्याच्यानंतर सस्नेह, अल्पस्नेहत्व, तीक्ष्ण, स्वेदने सॉरी भेदने तीक्ष्ण, त्याच्यानंतर उष्ण, स्वेदने उष्ण, लग्नरे लघु. त्यानंतर आपण त्याचे पुढचे गुण पाहिले विस्त्र, सर, द्रव. पित्ताची प्रमुख स्थाने नाभी, आमाशय, स्वेद, लसिका, रुधिरम, रस, दुरुक, स्पर्शमच्या पित्तस्य नाभिरत्र विशेषत. प्रमुख स्थान काय सांगितलं सर? नाभी हे तर प्रमुख स्थान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पित्त दोषाची सामान्य कार्याचा श्लोक. पित्त पक्तु उष्ण दर्शने शूर्त त्रुट रुची प्रभा मेधा दि शौर्य तनुमार्धव. पित्त पचन करणे, त्याच्यानंतर उष्मा दर्शन करणे, भूक लागणे, रुची, प्रभा कांती जी आहे, मेधादी शौर्य आणि तनुमार्धव म्हणजे काय त्वचा मऊ ठेवणे. हे काम कोणाचं? सामान्य कार्य. पित्ताचे 5 प्रकार आपण पाहिले. पित्ताचे 5 प्रकार आपण लगेच रिवाइज करूया. पहिला पित्ताचा प्रकार आलोचक पित्त, दर्शनाचं काम करतोय. दुसरं काय पाहिलं सर? पाचक पित्त. पाचक पित्त काय करतोय? सिक्वेन्स तुम्ही खालीवर करू शकता, काही इश्यू नाहीये. पाचक पित्त पचनाचं कार्य करत आहे. रंजक पित्त रंगवण्याचं काम करत आहे. कोणता राहिला? भ्राजक पित्त त्वचेवरती आहे, मऊपणा, तनुमार्दवता. आणि साधक पित्त धाडस निर्माण करणे, धीधृती, स्मृती, आकलन शक्ती हे साधक पित्तावरती डिपेंड आहे. त्यानंतर पाहिलं क्षयवृद्धी मित्रांनो. क्षयवृद्धीमध्ये पित्ताच्या आपल्याला वृद्धीमध्ये काय पाहायला म्हटलं? पित्त, विन्मूत्र, नेत्र, त्वक, नेत्र, त्वक, त्याच्यानंतर क्षुधा, तृष्णा, अल्पनिद्रता हे आपल्याला पाहायला मिळालं. 10 आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर क्षयामध्ये पित्त, मंद, अनिल, शीतप्रभाहानी हा श्लोक आहे. हे लक्षणे आपल्याला पाहायला मिळाली. एवढा सोपा होता पित्तदोष. याचे शॉर्ट नोट्स कशा काढायचे सांगतो. सगळ्यात पहिली उत्पत्ती लिहायची, श्लोक. त्याच्यानंतर काय लिहायचं सर? गुणाचा श्लोक लिहायचा आणि गुण लिहून घ्यायचे फक्त. त्याच्यानंतर त्याच्या सामान्य स्थानाचा श्लोक लिहायचा, सामान्य स्थान लिहून घ्यायचे, नाभीला अंडरलाईन करायचं, ग्रहणी लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर पित्ताचे 5 प्रकार लिहायचे. 5 प्रकार लिहिल्यानंतर त्याचा कॉलम करायचा. 5 प्रकार, त्याची स्थान लिहायचं, त्याचं फंक्शन लिहायचं. कसं फंक्शन? आलोचक, आलोचकचं नेत्रस्थान आणि त्याचं दर्शन. अशा प्रकारे पित्ताचे प्रकार संपवायचे. पित्ताचे प्रकार संपल्यानंतर त्याचे सामान्य स्थानी तसेच करा. त्याचा श्लोक लिहायचा आणि सामान्य स्थानी फक्त एका एका शब्दामध्ये लिहून घ्यायचे. सामान्य कार्य एका एका शब्दामध्ये लिहून घ्यायचे श्लोकाच्या खाली. आणि त्याच्यानंतर खाली यायचं, क्षयवृद्धीचा श्लोक लिहायचा, त्याच्या खाली एक्सप्लेन करायचं. पेपरमध्ये लिहिताना क्षयवृद्धीची कारणे आणि चिकित्सा आपल्याला माहित असली पाहिजे. ठीक आहे. इथं संपतोय पित्तदोष. ज्यांनी जर नवीन बॅचचे तुम्ही असाल तर तुम्ही आयुर्वेदा मराठी ॲपमध्ये जा आणि हा क्रियाशरीरचा किंवा 1 पॅक कोर्स जॉईन करा. 1 पॅक कोर्स पाहिजे असला तर व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा 8459662772. कोर्स जॉईन करा नवीन असाल तर. आणि तिथे पूर्ण क्रियाशरीरचा आयुर्वेद मॉडर्न सिलेबस तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकता. इथे फक्त शॉर्ट मध्ये आपण घेतलं, तिथे प्रत्येक पॉईंटवरती आपण डिटेल डिस्कशन करतो. कसलाही प्रश्न तिथे सुटणार नाहीये. याच्यामधूनच तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा प्रश्न दिसेल. आणि जर तुम्ही आता एक्झाम ॲपिरियन असाल मार्चमध्ये तर हे लेक्चर तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. याच्या नोट्स काढून घ्या. पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नेक्स्ट इयरला सुरुवातीपासून जॉईन करा, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आता अवघड जात आहे त्या गोष्टी पुढच्या वर्षी तुम्हाला अवघड जाणार नाहीये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, इंस्टाला फॉलो करा, व्हॉट्सअप चॅनलवरती जा एमसीक्यू साठी. इंस्टा कशासाठी? आपण शॉर्टमध्ये 1 मिनिट एक कन्सेप्ट असं एक्सप्लेन करत असतो तिथे, त्याच्यामुळे त्या रीलचाही फायदा होईल. व्हॉट्सअप चॅनल जॉईन केल्यावर काय होईल? त्याच्यावरती एमसीक्यू आपण टाकतो, त्याचाही फायदा होईल. कनेक्टेड राहाल तर तुमचा फायदा नक्कीच होईल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. पुढचं कोणतं लेक्चर पाहिजे त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.